मुंबईच्या कचरा वाहतुकीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला। या प्रकरणी मनसेकडून मुंबईतल्या अनेक भागात गुजराती पांड्यांचा मुंबई महापालिकेवर दरोडा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। तसंच मुंबईत कचरा वाहतुकीचे टेंडर कुणाला मिळणार याची नावं मनसेने आधीच जाहीर केली। मुंबईत महापालिकेत दलाल आणि अधिकारी यांचा कसा संगनमत आहे याचा खुलासा मनसेकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता। आज या संदर्भातले बॅनर मनसेकडून मुंबईत लावण्यात आले। आज आम्ही सगळीकडे बॅनर लावलेली आहेत आणि या बॅनरच्या माध्यमातून आम्ही जाहीर करतो की कुठल्या कंपन्यांना काम मिळणार आहे। म्हणजे कशा पद्धतीचा घोटाळा हजारो कोटींचा या कंपन्या करतायत। बरं, जी टेंडर कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा 35 ते 40% जास्तीचं कंत्राट या लोकांना मिळणार आहे। हे पैसे शेवट तुमचे आमचे कर स्वरूपातले पैसे आहेत, ज्या संदर्भातला हा घोटाळा होतोय। बाहेरच्या कंपन्या येऊन जर महानगरपालिकेला आमच्या लुटणार असतील, आमच्या करदात्यांना लुटणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही। हा इशारा आम्ही याच्याबद्दल देतोय। आयुक्तांनी लवकर वेळ द्यावी, याच्यावर चर्चा करावी, याच्यावर चौकशी करावी, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि त्याची जबाबदारी आयुक्तांची असेल।